हॅलो फ्रेंड्स, आज DCTED मधील सर्व विद्यार्थ्यांचे जे कम्प्युटर सेट आहे ते ऑलमोस्ट 95% विद्यार्थ्यांचे मी डिस्ट्रीब्यूट केलेले आहे। तर आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी घरी कम्प्युटर नेल्यानंतर त्यांना तो कम्प्युटर कशा प्रकारे कनेक्शन करायचा आहे ते मी आज याच्यामध्ये कव्हर करणार आहे। आणि त्यापूर्वी आपले हे तुमच्यासमोर माऊस, कीबोर्ड, मॉनिटर आणि हा CPUचा बॉक्स सोबत एक आपल्याकडे एक पॉवर केबल सुद्धा असतो। या प्रकारचा पॉवर केबल सुद्धा असतो। हा पॉवर केबल या CPU लागतो। तर सगळ्यात अगोदर आपण याला अनबॉक्सिंग कसं करायचं आहे ते अनबॉक्सिंग सुद्धा आपण इथं करून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण अनबॉक्सिंग करून घेऊया। हा कीबोर्ड माऊसला थोडं मी बाजूला करून घेतो अशा प्रकारे। त्यानंतर मी याला असा टाकून याला बाहेर काढून घेतो CPUला। त्यानंतर हे तुमचे जे थर्माकोल्स आहे ते काढून घ्या। ओके, यानंतर आपला इथे जो CPU आहे तो या प्रकारे इथे समोर आलेला आहे। त्यानंतर हा पॉवर केबल आहे। पॉवर केबलला मी इथे ओपन करून जो 3 पिनचा आपला जो प्लग आहे याच्यामध्ये मी याला एकदा टाकून घेतो। आणि यानंतर इथे बघा इथे SMPSचा पॉवर सप्लायचा कनेक्शन आहे। मी इथे याला एकदा कनेक्ट करून घेतो। हे 3 पिन असतात। हा वरचा पोर्शन वरच्या साईडला असलं पाहिजे या प्रकारे। ओके, त्यानंतर मी इथे हा आपल्याकडे असलेला जो मॉनिटर आहे याचं सुरुवातीला मी अनबॉक्सिंग करून घेतो। हे जे इथे जे दिलेले आहेत हे याला तुम्ही बाहेर काढून घ्या, याला सुद्धा बाहेर काढून घ्या। ओके, त्यानंतर तुम्हाला हा जो पोर्शन आहे याला वर उचलायचा आहे। त्यानंतर याला प्रॉपर ओपन करून घ्या, कारण हे फाटता कामा नये। कारण की समजा जर वॉरंटीमध्ये काही आपल्याला मॉनिटर जर सर्व्हिस सेंटरला पाठवायचं झालं तर या बॉक्समध्ये आपल्याला प्रॉपर फिट करून पाठवायचं असतो। त्यामध्ये थर्माकोलची पॅकिंग असते ते सुद्धा फाटायला नको, तुटायला नको, कारण त्याच्यामध्ये प्रॉपर आपल्याला पॅक करून पाठवावं लागतं। ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याला प्रॉपरली यामध्ये तुम्हाला केबल वगैरे काही स्टँड वगैरे मिळतात। या प्रकारचा स्टँड आहे, एकदा आपण याला बाहेर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला मॉनिटरला पकडायचं आहे, खोक्याला खाली पकडून घ्यायचं या प्रकारे आणि या प्रकारे इझिली याला बाहेर काढून घ्यायचं। याच्यामध्ये सावधगिरी हे घ्यायचं आहे की इथे पिशवी आहे, पिशवी हे स्लिप होऊन आपला मॉनिटर खाली पडू शकतो, त्याच्यामुळे काळजी घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर याला थर्माकोलला बाहेर काढून घ्यायचं आहे या प्रकारे। त्यानंतर तुम्ही या पिशवीला बाहेर काढून ठेवून घ्या। ओके, त्यानंतर इथे बघा इथे मॉनिटरच्या मागच्या साईडला इथे एक HDMIचा पोर्ट आहे, विजेचा पोर्ट आहे आणि इथे तुम्हाला पॉवर सॉकेट आहे। इथे तुम्हाला पॉवर केबल लावायचं आहे जे तुमच्या या पॉलिथिनमध्ये तुम्हाला सापडणार आहेत। या प्रकारे याला बाहेर काढून घ्यायचं आहे। इथे एक पाईप सारखा वर्टिकल पोझिशनचा एक पाईप सुद्धा बाहेर निघतो। याच्यामध्ये लॉक सिस्टम पण आहे इथे, प्रेस लॉक। ठीक आहे, इथे पण हे होल दिलेले आहेत, ते खूप महत्त्वाचं आहे, ते समजून घ्यायचं आपल्याला। इथे पॉवर केबल दिलेला आहे एक इथे। पॉवर केबल आपल्याला याचा जो 3 पिन आहे हा इथे तुम्हाला प्लग करायचा आहे या प्रकारे। त्यानंतर इथे तुम्हाला एक HDMI केबल सुद्धा मिळतो। इथे विजे केबल नसतो, इथे तुम्हाला HDMI केबल मिळतो। हा HDMI केबलच्या माध्यमातून या CPU वरून या मॉनिटरला जो सप्लाय आहे डिस्प्लेचा तो पुरवला जाते। इथे विजे केबल नाही आहे, कृपया विजे केबल नाही आहे म्हणून कृपया कोणी विद्यार्थ्यांनी मला कॉल करू नये। तर याचं काम आहे डिस्प्ले दाखवण्याचं। ओके, तर हे तुम्हाला लावून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर आपण हा जो स्टँड आहे हा स्टँड पहिले कनेक्ट करून घेऊया। कुठे कनेक्ट करायचं आहे बघून घेऊ आपण। इथे बघा हा समोरचा भाग आहे आणि या समोरच्या भागामध्ये एक वर्टिकल लाईन आहे इथे। ओके, आणि सगळ्यात खाली बघा इथे हा लॉक सुद्धा आहे। या लॉकमध्ये हा जो होल आहे हा होल फिट व्हायला पाहिजे। ठीक आहे, तर या होलला या वर्टिकल लाईनच्या बिलकुल सेंटरमध्ये घेऊन मी याला बरोबर इथे
नेतो आणि याला मी लॉक करतो आहे. आता हा लॉक झाला, हा बाहेर निघणार नाही. याला बाहेर काढायचं म्हटल्यानंतर मला हा लॉक प्रेस करावा लागेल, तर हा पाईप बाहेर निघेल. ओके. त्यानंतर या प्रकारे बघा इथे पण एक लॉक आहे. हा लॉक त्या मॉनिटरच्या याच्यामध्ये फिट व्हायला पाहिजे. त्यानंतर इथे बघा हा मॉनिटरचा फ्रंट पोझिशन, हा स्टँडचा पण फ्रंट पोझिशन आणि तुम्ही याला बरोबर इथे या प्रकारे फिट करून घ्यायचं. हे बघा, हे बघा इथे. ठीक आहे. इथे मॉनिटरचा इथे एक होल आहे. या होलमध्ये हा जो पोर्शन आहे हा वाला हा लॉक व्हायला पाहिजे. याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर काय होईल, तुम्ही मागे पुढे इकडे मूव्ह करताना वगैरे जर लॉक प्रॉपर नसेल तर तुमचा मॉनिटर खाली पडू शकते. इथे बघा इथं साऊंड पण होईल. ओके. तर या प्रकारे आपला मॉनिटर फिट झालेला आहे याच्यामध्ये आणि मॉनिटर आपण असेंबल करून घेतला आहे. याच्यामध्ये आता पॉवर कनेक्शन आणि डिस्प्लेचे कनेक्शन आपल्याला करून घ्यायचे आहे. ओके. तर इथे मागच्या साईडला बघा इथे इथे पॉवर केबलचा दिलेला आहे. इथे पॉवर सप्लाय येणार आहे आणि जो HDMIचा जो पोर्ट आहे जो दोन्ही साईडला या प्रकारे कोनिकल साईजमध्ये असतो. हे बघा या प्रकारे कोनिकल साईजमध्ये आहे. दोन्ही टोकं सेम आहेत. CPUच्या मागे लागतोय एक आणि मॉनिटरच्या मागच्या साईडला. याचा कोनिकल शेप पण बघून घ्या याच्यामध्ये या प्रकारे. तर कोनिकल शेप मी बरोबर इथे अगोदर लावून घेतो. या प्रकारे फिट झालेला आहे. आता मी इथे हा जो पॉवर आहे हा पॉवर केबल मी इथे लावून घेणार. या प्रकारे हे बघून घ्यायचं आहे. याच्यात 3 पिन पण बघून घ्या याचं कुठल्या साईडला कसं आहे. तर उलट्या डायरेक्शनला लावायचा नाही. जास्त प्रेस कराल तर तुम्ही ते तुटून जाणार. केबल तुटेल, नाही तर मग मॉनिटरचा हा फायबर तुटू शकतं किंवा त्याचा असेंब्ली तुटू शकते, क्रॅक होऊ शकते. ठीक आहे. या प्रकारे आपण मॉनिटरचे कनेक्शन करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण येऊया आता CPUच्या मागच्या साईडला. CPUच्या मागच्या साईडला काय काय झालं मुश्किल आहे का? सुरूच आहे. तर जसं आपण आता मॉनिटरच्या मागच्या साईडला आपण HDMI केबल लावलेला आहे, तर सेम HDMIच्या दुसऱ्या टोकावरती सुद्धा या प्रकारचे कोनिकल शेप असतो. तर याला आपल्याला CPUच्या या मागच्या साईडला सुद्धा एक इथे दिलेला आहे बघा, हा इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे. याचं डायरेक्शन तुम्हाला बघून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आपला हा जो माऊस आहे, माऊसमध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघा हा USB शेप आहे चपटा. तर याच्यामध्ये जो पोर्शन आहे तो पोर्शन तुम्ही बघून घ्या कसा आहे. आणि याच्यामध्ये 1 2 3 4 असे तुम्हाला हे USB पोर्ट दिले आहेत आणि वरती पण 2 दिलेले आहेत. इथे तुम्ही कनेक्ट करा किंवा इथे 4 मध्ये करा. हा इंटरनेटचा आहे, हा विजे केबलचा आहे, हा HDMIचं आणि हे तुमचे साऊंडचे आहेत. एक आउटपुट आहे, एक माईकचा आहे, एक ऑडिओ जॉबचा आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा पॉवर सॉकेटचा आहे. ओके. तर मी या 6 पैकी कुठल्या तरी एका ठिकाणी मी याला कनेक्ट करून घेतो माऊसला या प्रकारे. त्याच्यानंतर समोरचा आहे आपला कीबोर्डचं. कीबोर्डला पण सेम USB आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस नाही, सेम टू सेम असतं. याला पण सेम जसं मी माऊस कनेक्ट केला आहे सेम त्याच प्रकारे मी याला इथे कनेक्ट करून घेतो या प्रकारे. ओके. डायरेक्शन बघणं खूप गरजेचं आहे. या प्रकारे मी इथे प्रॉपर पद्धतीने कनेक्शन करून घेतलेलं आहे आणि माझे इथे कनेक्शन झालेले आहे. ओके. आणि त्यानंतर मी हे जे सॉकेटच्या बटणं आहेत या सॉकेटच्या बटणं मी चालू करून घेतो आणि त्यानंतर इथे तुम्हाला पॉवरचं बटन आहे आणि खाली इथे रिस्टार्टचं बटन आहे. ओके. तर या पॉवरच्या बटनाने तुम्हाला काय करायचं, तुमचं कम्प्युटर चालू करून घ्यायचं. या प्रकारे तुमचं कम्प्युटर चालू झाल्यानंतर इथे लाईट चालू होतात. 2 प्रकारचे लाईट, एक हार्डडिस्कचा असतो आणि एक पॉवर चालू झाल्याचा असतो. ओके. तर या प्रकारे तुमचं जो कम्प्युटर आहे तो सुरू होतो. पण बरेचशा विद्यार्थ्यांना इथे हा जो मॉनिटरवरती डिस्प्ले येताना दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर याच्या मागच्या साईडला एक बटन असतो. मागच्या साईडला बटन असतात 2-4 प्रकारच्या, ते बघून घ्यायचं आहे. हे तुम्हाला त्याची बटन खालचीवाली प्रेस करायची आहे. सगळ्यात खाली काही इथे बटन असते बघा, हे बघून हे बॅक साईडला इथे बटन्स दिलेले आहेत. ही खालचीवाली बटन आहे पॉवर ऑनची, डिस्प्लेची. ओके. ते बटन जसं तुम्ही एक वेळा दाबलं की त्याच्यामध्ये रेड कलरचा डिस्प्ले येतो आणि तुम्हाला तो कम्प्युटर चालू झालेला तुम्हाला इथं दिसतो. थोडं
थोडासा वेट करायचा आहे, थोडंसं लोडिंग होईल आणि त्याच्यानंतर विंडोज तुमच्यासमोर इथे प्रेझेंट होईल. तर या प्रकारे तुम्हाला कम्प्युटरचं टोटल सेटअप तुम्हाला कनेक्शन करून घ्यायचे आहे. एवढंच कनेक्शन आहे, त्याच्या पलीकडे दुसरे कनेक्शन नाही आहेत. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला तुमचं कनेक्शन तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. ओके, थँक्यू.